नीतिसूत्रे अध्याय 8 ज्ञान घोषणा करीत नाही काय? सुज्ञपण आपल्या वाणीची गर्जना करीत नाही काय? मार्गावरील उंचवट्यांच्या शिखरांवर चव्हाट्यांवर ते उभे असते. ते वेशी नजीक नगराच्या तोंडी प्रवेशद्वारी मोठ्याने ओरडून म्हणते, मानव हो, मी तुम्हाला हाका मारीत आहे. मनुष्य जातीसाठी माझी वाणी आहे. अहो भोळ्यांनो, तुम्ही चातुर्याची ओळख करून घ्या. मूर्खांनो, सुबुद्ध हृदयाचे व्हा. ऐका, कारण मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे. माझ्या वाणीतून सरळ गोष्टी निघणार आहेत. माझे तोंड सत्य बोलते. माझ्या वाणीला दुष्टपणाचा वीट आहे. माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत, ज्यात काही वाकडे व विपरीत नाही. ज्याला समजूत आहे त्याला ती सर्व उघड आहेत. ती ज्ञान प्राप्त झालेल्यास सरळ आहेत. रुपे घेऊ नका, तर माझे शिक्षण घ्या. उत्कृष्ट सोने न घेता ज्ञान घ्या, कारण मोत्यांपेक्षा ज्ञान उत्तम आहे. सर्व इष्ट वाटणाऱ्या वस्तू त्याच्याशी तुल्य नाहीत. मी जे ज्ञान त्या माझी वस्ती चातुर्याबरोबर आहे, आणि विद्या व विवेक ही मी प्राप्त करून घेतली आहेत. परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय. गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी यांचा मी द्वेष करीते. मसलत व कार्यसिद्धी ही माझी आहेत. मी सुज्ञतामय आहे. मला सामर्थ्य आहे. माझ्या सहाय्याने राजे राज्य करीतात. अधिपती न्याय ठरवितात. माझ्या सहाय्याने अधिपती, सरदार व पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश अधिकार चालवितात. मजवर जे प्रीती करीतात त्याचवर मी प्रीती करीते. जे मला परिश्रमाने शोधितात त्यास मी सापडते. संपत्ती व मान, टिकणारे धन व न्याय ही माझ्या हाती आहेत. माझे फळ सोन्यापेक्षा, शुद्ध सोन्यापेक्षा उत्तम आहे. माझी प्राप्ती उत्कृष्ट रुपयापेक्षा उत्तम आहे. मी नीतिमार्गाने न्यायाच्या वाटांनी चालते. मजवर प्रीती करणाऱ्यास मी संपत्ती प्राप्त करून देते. त्यांची भांडारे भरिते. परमेश्वराने सृष्टिक्रमाच्या आरंभी आपल्या प्राचीन कृत्यातील पहिले कृत्य असे मला पैदा केले. अनादिकाली प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली. जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते, तेव्हा मी जन्म पावले. पर्वत स्थापित झाल्यापूर्वी, डोंगरांपूर्वी मला निर्माण केले. त्या वेळापर्यंत त्याने पृथ्वी, शेते व पृथ्वीचा धुलीसंचय ही निर्माण केली नव्हती. त्याने आकाश स्थापिले तेव्हा मी होते. जेव्हा त्याने जलाशयाची चक्राकार मर्यादा ठरविली, जेव्हा त्याने वरती अंतराळ दृढ केले, जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले, जलांनी त्याची आज्ञा उल्लंघू नये म्हणून जेव्हा त्याने समुद्राला मर्यादा घालून दिली, जेव्हा त्याने पृथ्वीचे पाये रोखिले, तेव्हा मी त्याच्यापाशी कुशल कारागीर होते. मी त्याला नित्य आनंददायी होते. त्याच्यासमोर मी सर्वदा हर्ष पावत असे. त्याच्या पृथ्वीवर मी हर्ष करी. मनुष्य जातीच्या ठायी मी आनंद पावे. तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका. जे माझ्या मार्गांनी चालतात ते धन्य होत. बोध ऐकून शहाणे व्हा.
त्याच्या अव्हेर करू नका. जो माझ्या दाराशी नित्य जागत राहून माझ्या दारांच्या खांबाजवळ उभा राहून माझे ऐकतो तो धन्य. कारण ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते आणि त्याला परमेश्वराची दया प्राप्त होते. परंतु जो मला अंतरतो तो आपल्या जीवाची हानी करून घेतो. जे माझा द्वेष करीतात त्या सर्वांना मरण प्रिय आहे.